सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात एका तरुणाला जात विचारून निर्घृण मारहाण केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। या प्रकरणी आता बौद्ध संघटना आक्रमक झाल्या आहेत। देवगडमधील मुणगे येथे मजुराचं काम करणाऱ्या रोहित नारायण कदम या तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय। मात्र घटना घडू नये अद्याप आरोपींना अटक न झाल्याने बौद्ध संघटना आणि धर्मकार उन्नती मंडळाने तीव्र संताप व्यक्त केलाय। पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली नाही तर देवगड पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा समाज बांधवांनी दिलाय। धर्मकार उन्नती मंडळाचे पदाधिकारी आहेत, बौद्ध संघटनातील पदाधिकारी आहेत आणि आजची प्रेस आहे ती केवळ सामाजिक बेसवर आहे। विषय असा आहे की मुणगे येथे काही दिवसापूर्वी एक आमच्या बौद्ध समाजातील रोहित नारायण कदम राहणार कसाल तालुका कुडाळ हा तरुण मोलमजुरीचं काम करत होता आणि दरम्यानच्या काळात तो काम करत असताना त्याच्यावर काही लोकांनी त्याला विचारलं, तू कुठल्या जातीतला? सगळ्यात वाईट गोष्ट त्याला त्याची जात विचारली गेली। तिथं जात विचारली गेल्यानंतर त्याला तिथं मारहाण करण्यात आली। ही अतिशय निंदनीय घटना आहे। या घटनेचा मी सर्वप्रथम सिंधुदुर्ग वासियांच्या वतीनं निषेध करतो। खरं तर अशी घटना घडायला लागली जर काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असेल, तसंच काय आक्षेपार्ह कारण असतं तर त्यांनी संबंधित यंत्रणेकडे दाद मागायला हवी होती। एक मागासवर्गीय कुटुंबातील तरुण आपलं कुटुंब चालवावं म्हणून उदरनिर्वाह करण्यासाठी कुणातरी मोलमजुरीचं काम करत होता आणि तो आपलं नियमित काम करत असताना दरम्यानच्या काळात मुणगे ते रात्रीच्या तो आपलं काम करत होता तिथं आणि त्याचवेळी त्याच्यावर तो हल्ला करण्यात आलेला आहे। जात विचारून परत सांगते त्याची जात विचारली, त्याने आपली जात सांगितली आणि त्याला असा उल्लेख केला की तुम्ही पैशासाठी तुमचे खालचे जाती तुम्ही आता उल्लेख करत नाही तर तुमची खालच्या लोक अशीच कामं करतात आणि काही लोकांना जमा करून मारहाण करण्यात आली आणि दरम्यानच्या काळात तो माणूस त्याला हॉस्पिटलमध्ये कणकवलीमध्ये ऍडमिट केला। अतिशय भीतीच्या छायेखाली ते कुटुंब आहे आमच्या कसालमधील। त्याच्यानंतर त्यांनी जाऊन देवगड पोलीस स्टेशनला रितसर तक्रार अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याकडे म्हणजे अॅट्रॉसिटी म्हणतात ती दाखल केलेली आहे 5 तारखेला आणि आज तागायत संबंधित ती माणसं आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची अटक करण्यात आली नाही। माझा पोलीस प्रशासनाला असा विचार आणि सवाल आहे की तुम्ही अजून कुठली एवढी तपासणी करताय की अजून कुठला तपास तुम्हाला करायचा आहे? आज ते कुटुंब भीतीच्या छायेखाली आहे। त्या कुटुंबाला वारंवार ती तक्रार मागे घेण्यासंदर्भात दबाव वेगवेगळ्या लोकांकडून त्याच्यावर टाकला जातो। वेळेत जर तुम्ही त्याला अटक केली असती तर असा दबाव टाकला जाणार नव्हता। खरोखर ही अतिशय निंदनीय घटना आहे। पोलीस प्रशासनाने या प्रेसच्या माध्यमातून माझे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांना कळकळीची माझ्या बांधवांच्या वतीने त्यांना विनंती की तुम्ही तातडीनं जे कोणी संशयित आरोपी आहेत ज्यांनी कायदा हातात घेऊन माझ्या एका समाजातील तरुण मुलाला जो स्वतःच्या कुटुंब चालवण्यासाठी उदरनिर्वाह करण्याचं साधन काम करत होता त्याला जी मारहाण केलेली आहे त्या मारहाण संदर्भात ज्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालेत ती 8-10 जणांचे काही लोक आहेत त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे आणि जर अशा प्रकारे जर कारवाई झाली नसेल तर देवगडमध्ये मोठा मोर्चा आम्ही सगळ्या आमच्या समाज बांधवांच्या वतीनं देवगड पोलीस ठाण्यात आम्ही काढणार असा आमचा ठाम निर्धार झालाय। अशा घटना आम्ही किती सहन करायच्या? डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकेला मारहाण झाल्याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी मोठी कार्यवाही करत तिघांना अटक केली आहे। या प्रकरणात रमेश पवार, प्रमोद निकम आणि अक्षय कारंडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। रुग्णालयात झालेल्या या राड्यानंतर वैद्यकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान या घटनेत नाव समोर आलेले माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अद्याप अटक का करण्यात आली नाही याबाबत पोलिसांनी आता अधिकृत स्पष्टीकरण दिलंय। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाईल अशी माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली। तर पोलीस सध्या उर्वरित संशयितांचा शोध घेत आहेत। कालच्या प्रकरणात 5 आरोपींपैकी 3 आरोपी या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेले आहे। त्यापैकी एक अक्षय कारंडे म्हणून आहे, दुसरा रमेश पवार आणि तिसरा प्रमोद उर्फ प्रकाश निकम असे 3 आरोपी विष्णुनगर पोलिसांनी अटक केलेले आहे। तर एकूण किती आरोपी आहेत यामध्ये, काय नाव आहे? एकूण 5 आरोपी आहेत जे फुटेजमध्ये दिसतात ते 5 आरोपी आहेत। त्यापैकी 3 आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत। नगरसेवक रमेश म्हात्रे देखील यामध्ये आहेत, त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला, ते काय आता अटक होणार आहे? त्यांचा आम्ही अटकेचे प्रयत्न करत आहोत।
सर आपण फक्त तुम्ही 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, मात्र जे प्रमुख आरोपी आहे रमेश म्हात्रे यामध्ये ते सगळ्या माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत, माध्यमांसमोर जातात. पोलिसांना नेमकी अडचण काय आहे त्या आरोपीला अटक करण्यासाठी? अडचण काही नाही, आम्ही योग्य त्या प्रोसिजर प्रमाणे कारवाई करू. 5 आरोपीची नावं सांगा. याच्यामध्ये एक महिला आरोपी आहे, दुसरे स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे आहेत, अक्षय कारंडे जो आता अटक केलेला आहे, रमेश पवार आणि प्रमोद निकम, हे दोघं म्हणजे 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहे. 3 आरोपीला अटक केलेल्या, अजून 2 आरोपीला आपण का अटक करत नाही? या अटकेचं आम्ही प्रोसिजर करतोय. सर, या संपूर्ण प्रकरणात रमेश म्हात्रे यांना पोलीस अंगरक्षक आहे, त्या ठिकाणी तो होता. त्यांनी आपली प्रक्रिया त्यांनी फॉलो केली का कंट्रोल? नाही, त्याबाबत पण आम्ही योग्य ती चौकशी करू आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई करू. सुरक्षा रक्षकाला पकडून ठेवला होता त्याच्यावर. नाही, त्या बाबतीत आम्ही चौकशी करू आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई करू. सर, नेमकं मारहाणीचं कारण काय नेमकं तक्रार देण्यात आली आणि पुढे दिली? नाही, या गुन्ह्यातले फिर्यादी डॉक्टर वैभव साळुंके हे आणि एक महिला डॉक्टर त्या ठिकाणी ऑन ड्युटी होत्या आणि त्या तिथे पेशंटचे नातेवाईकांबरोबर हे आरोपी पण आले आणि आरोपींनी डॉक्टरांशी हुज्जत वगैरे घालून त्यांचे फोनवर काय बोलत नाही, त्यांना काय रिप्लाय देत नाही असं म्हणून त्यांना अशी शिवीगाळ केली आणि दमदाटी केली. अशा प्रकारची जी तक्रार आहे त्याबाबत विष्णुनगर पोलीस स्टेशनला कालच गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सर, याची जी प्रक्रिया आपण म्हणतात रमेश म्हात्रेंच्या, नेमकी काय प्रक्रिया आहे त्यांच्या अटक व्हायची आणि का आपल्याला विलंब होते, कधीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल असं सांगा? नाही, प्रचलित कायद्यानुसार जे काही प्रोसिजर करता येईल त्याप्रमाणे आम्ही ऍक्शन घेत आहोत. सर, त्यांना गुन्हा दाखल होताना आधी 12 तास उलटून गेले, त्यानंतर ती तक्रार दाखल केलेली नाही. आता FIR झाल्यानंतर देखील ते पत्रकार परिषद घेतात, ते बाजूला थांबले. नेमकं कारण काय आहे? म्हणजे कुठला दबाव आहे किंवा आपली पोलीस नगरसेवक असल्यामुळे काहीच तुम्हाला अडचण जाती आहे का? कारण आतापर्यंत आम्हाला अवगत असलेल्या प्रक्रियेनुसार ते बिहाइंड द बार असायला हवे होते. नाही, याच्यावर कोणाचं प्रेशर नाही आहे आणि फिर्यादी यांना आरोपींनी धमकी दिली होती आणि त्यांची मानसिक स्थिती जरा बिघडली होती. त्यानंतर त्यांनी हा गुन्हा काल नोंद केलेला आहे आणि जे काही नियमानुसार होईल त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत. हिंदी घ्या.